नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आजचा विषय वेगळा आहे जरा. म्हणजे जसं तुम्ही भरपूर ताई कमेंट करत होत्या की ताई PCOD वरती व्हिडिओ बनव, तर सगळ्यात आधी सॉरी बरं का. कारण मला माहिती आहे म्हणजे तुम्ही काय फील करत असाल त्याच्या मागं, की मला विचारत होता की मी त्यातनं बाहेर पडले ना म्हणून. पण मला वेळच भेटत नव्हता आणि पुण्यात एक दोन छोट्या म्हणजे व्हिडिओ शूट पण केले मी. पण मला कंटिन्यू लॉंग व्हिडिओ शूट करायला जमला नाही. कनेक्ट राहण्यासाठी मी शॉर्ट तर टाकत होते आणि हा जो व्हिडिओ आहे ना, तो शॉर्टमधनं टाकणं पॉसिबल नव्हता. बसून व्यवस्थितच शूट करायचा होता, त्याच्यामुळे एवढा वेळ गेला. अजून डिलिव्हरीला 4-5 दिवस आहेत माझ्या, पण त्याच्या आधी शेअर करावं म्हणलं तुम्हाला, त्यामुळे आज वेळ काढून बसली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझा फक्त अनुभव शेअर करते. मग मी काय डॉक्टर नाही आहे किंवा मला जास्त नॉलेज आहे त्याच्याबद्दल, असं पण नाही. जे मी काही चेंज केलेत आणि त्याच्यामध्ये मला काही फरक पडला ना, ते फक्त मी तुमच्यासोबत शेअर करते. मग कोण एक्सपर्ट असेल तर प्लीज जज नका करू की मी काही चुका केल्यात किंवा त्यातनं मी कशी सुधारले. हा सगळा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे आता थोडक्यात मी माझी प्रेग्नेन्सीची म्हणजे पहिल्या प्रेग्नेन्सीची जर्नी सांगते. तर कसं होतं की माझं लग्न 2015ला झालं होतं आणि त्यावेळेस काय माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट नव्हतं. मग आम्ही विचार केला की लवकर बेबी प्लॅन करण्यापेक्षा आधी ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं आणि त्याच्यानंतर प्लॅन करायचं ठरवलं. मग पुण्यात गेल्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि मग ठरवलं की आता बाबा ग्रॅज्युएशन पण कंप्लीट आहे आपलं आणि प्लॅन करावं बेबीसाठी. मग 5-6 महिने प्रयत्न केला पण काही प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली नाही. मग तेव्हा समजलं की काहीतरी प्रॉब्लेम असेल, एकदा डॉक्टरांना दाखवावं. मग त्यासाठी आमचे पंढरपूरमधलेच एक डॉक्टर, त्यांचं नाव नाही घेणार मी, पण त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट चालू केली. मग तेव्हा मला समजलं की मला PCOD आहे. PCOD जास्त काय आयडिया नव्हती आम्हाला. मग ठीक आहे म्हणलं, डॉक्टरांना त्यांच्याजवळच ट्रीटमेंट आम्ही चालू केली. मग 5-6 महिने ट्रीटमेंट कशी चालू होती की जर 15-20 दिवसांनी 15व्या दिवशी यायला सांगायचे डॉक्टर, सोनोग्राफी असायची 15व्या दिवशी. तर जर 15 दिवसानं पुण्यातनं बसने मी पंढरपूरला यायचे. आहो आणि मी पंढरपूरमध्ये ट्रीटमेंट घ्यायचं. शुक्रवारी संध्याकाळी यायचो आम्ही, शनिवार रविवार राहायचं आणि रविवारी संध्याकाळी परत बसने पुण्याला जायचं. तर अशी ट्रीटमेंट चालायची. मग 5-6 महिने कंटिन्यू चालले. पण मग अपेक्षा आपल्याला असते की तेवढ्यात बाबा प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह यायला पाहिजे. पण तशी काही टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही. मग आहो दिवसभर जॉबला असायची, घरी मी एकटीच असायची. हळूहळू मला डिप्रेशन यायला लागलं होतं घरी बसून, की निगेटिव्हिटी यायची, लोक काय म्हणतील, आणि पाहुण्यांचे पण फोन यायचे. म्हणजे ग्रॅज्युएशन करण्यात मी ऑलरेडी टाईम घालवला होता लग्नानंतर, आणि त्याच्यानंतर अजून कन्सीव्ह होत नाही म्हटल्यानंतर बरेच पाहुणे विचार काय आहे का नाही, काय आहे का नाही. आपण आपला स्वतःचं कमी आणि दुसऱ्याचा जास्त विचार करतो. मग प्रत्येक वेळेस नाही म्हणून सांगायचं, असं असं व्हायचं. आणि कधी कधी आपल्या स्वतःला पण स्वतःवर डाऊट यायला लागतं की यार होईल ना आपल्याला बाळ, असं वाटतं आपल्याला. पण खरं तर ही सगळ्यात चुकीचा विचार आहे. पण तेव्हा तसं व्हायचं आणि मी हळूहळू म्हणजे मला डिप्रेशन येत गेलं. आणि मेन म्हणजे ह्या ट्रीटमेंटसाठी ना औषध गोळ्या एवढ्या द्यायच्या ना डॉक्टर, गोळ्या. त्याच्यामुळे दिवसभर असं डोकं दुखत राहायचं आपल्याला, उलटी आल्यासारखं, सारखं झोपावं, स्लीपी मोडमध्ये राहतो आपण. असं ॲक्टिव्हच वाटायचं नाही दिवसभर. आणि त्यात असं रिलेटिव्हचं प्रेशर, आपलं स्वतःवर डाऊट अजून होईल ना होईल. मग ह्या सगळ्यामधून ना मग आहोंनी म्हणजे त्यांना वाटायचं की मी बाहेर पडून जॉब वगैरे काहीतरी करावं. म्हणजे आम्ही शेअर मार्केटचे मी 1-2 क्लासेस जॉईन केले आणि ज्यात मला इंटरेस्ट होता त्याच्यामध्येच मला जॉब भेटला. मग ठीक आहे म्हणलं, जॉब आपण करू. मग जॉब करत करतच परत इथं ट्रीटमेंटला यायची मी, ट्रीटमेंट चालू होती. मग डॉक्टरने एक सजेस्ट केलं की IUI करा म्हणून तुम्ही. तर IUI म्हणजे एक 20% चान्सेस वाढतील म्हणले प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायचे. IVF वेगळं आणि IUI वेगळं. तर ठीक आहे म्हणलं आम्ही. मग आता त्याला पण प्रत्येक विजिटला आमचे पैसे म्हणजे नाही का 12-13 हजार रुपये तर जायचे प्रत्येक विजिटला. असं आम्ही 5-6 महिने तर IUI केले. 5 केले होते. पण ते काही सक्सेस झाले नाही, त्याच्यामध्ये पण काही टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही. मग एका महिन्यात असं एकदम नाही का फ्रस्ट्रेट झाली होती मी आणि विचारलं डॉक्टरांना की किती वेळ लागेल मला अजून. म्हणजे आपली मेंटॅलिटी होती ना तशी की एवढा वेळ आपल्याला अजून स्ट्रगल आहे. पण ऑलरेडी लग्नानंतर ग्रॅज्युएशन होईपर्यंत टाईम गेला होता, आता जॉब करत ट्रीटमेंट करत टाईम जाते माझा, अजून किती वेळ लागणार आहे. मग डॉक्टरांना विचारल्यानंतर डॉक्टरांनी स्ट्रेट जे आहे ते सांगितलं, राहिली प्रेग्नेन्सी तर 1-2 महिन्यामध्ये राहील, नाही राहिली अजून 2-3 वर्ष ट्रीटमेंट घ्यायला लागेल. मग मात्र मी शॉक झाले.
3 वर्ष थांबणं आता पॉसिबलच नव्हतं माझ्यासाठी. म्हणजे आज तुम्ही दर महिन्याला तुम्ही ट्रीटमेंट घेताय ना, आपल्याला वाटते की पुढच्या महिन्यात माझी टेस्ट पॉझिटिव्ह येईल. आपण प्रत्येक महिन्याला वाट बघतो आणि एकदम डॉक्टर तुम्हाला म्हणतात की 3 वर्ष पण लागतील. मग मी आहोन बाहेर आले डॉक्टरांकडून. आहोंना म्हटलं गोळ्या अजिबात घेऊ नका, कुठल्या औषध वगैरे काही नाही घ्यायचं. मग तिथून तसंच बसने पुण्याला गेलो आम्ही आणि त्याच दिवशी ठरवलं की PCOD आपला प्रॉब्लेम आहे, आपली लाईफस्टाईल चुकीची हा प्रॉब्लेम आहे. तर आधी मी ती व्यवस्थित करणार आणि मगच ट्रीटमेंटचा पुढचा विचार करणार. तर त्या दिवशीपासून मी ट्रीटमेंटच सोडून दिली. आता इथून ट्रीटमेंट गोळ्या न घेता तर पुण्यात गेले. 1-2 दिवस अभ्यास केला की PCOD होतो कशामुळं आणि आपल्याला त्यातनं बाहेर कसं पडायचं. तर PCOD नंतर कळलं की मला लाईफस्टाईल चुकीची असते आपली, त्याच्यामुळे होतो. आणि बऱ्याच महिलांना आहे. असं नाही की प्रेग्नेन्सीमध्ये कन्सीव्ह होत नाही, प्रेग्नेन्सीमध्ये पण हे PCODमध्ये पण कन्सीव्ह होतं. तर कशामुळे होतं, तर लाईफस्टाईल आपली चुकीची असते, खाणं पिणं चुकीचं असतं. तर आता हे कंट्रोल करण्यासाठी मला योगा करावा लागणार होता, रनिंग करावी लागणार होती, डाएट प्रॉपर ठेवावं लागणार होतं आणि मन शांत होण्यासाठी मला मेडिटेशन करायचं होतं. ठरवलं मी दुसऱ्या दिवशीपासून आपण करायला चालू करायचं. सकाळी उठले. आता नेहमी माझ्यासोबत आहो नाही तर मैत्रीण असायची ग्राउंडवर फिरायला. पण ज्या ॲग्रेशननं मला व्यायाम करायचा होता ना, बाकीचे निवांत चाललेलं असायचं. पण मला माहीत होतं की मला ॲग्रेसिव्हली बाहेर पडायचं आहे ह्यातनं. तर मग मी एक ग्राउंड होतं, जे ते ग्राउंड जरा मोठं आहे, असं 5 राऊंड मारले की एक 5-6 किलोमीटर तुमची रनिंग होते. आणि मी ठरवलं की एवढी मला रनिंग करायची. पहिल्या दिवशी 2 राऊंड मारल्यानंतरच मला थकायला होत होतं. पण मला दिसत होतं की डॉक्टरने सांगितलेलं अजून 3 वर्ष लागेल. जिद्दीला पेटलेले मी पण तेव्हा. 5 राऊंड मारून घरी यायचे आणि डाएट प्रॉपर फ्रूट्स वगैरे खायला चालू केलं आणि बेकरीतलं सगळं बंद केलं जे काय करायचं ते. तर रनिंग झाल्यानंतर सूर्यनमस्कार पण घालायचे होते मला, कारण सूर्यनमस्कार हा एकमेव असा व्यायाम आहे की सगळ्या बॉडीचा व्यायाम होतो त्याच्यामध्ये. आणि मला असं टार्गेट होतं की मला 108 सूर्यनमस्कार घालायला यायला पाहिजे. पण पहिला 3 सूर्यनमस्कार फक्त घालायला आले मला. हळूहळू सूर्यनमस्कार वाढवत नेले मी. पण मी कंटिन्यू केलं. डिसिप्लिन एकदम माझा प्रॉपर होता. म्हणजे त्या दिवशी असं नाही का रडारड झाली माझ्या अक्षरशः. आणि मी नाही का त्यामुळे व्यायामावर फोकस होता. आणि त्याच्यानंतर मेडिटेशन. कधी कधी प्रेशर यायचं ना, PCODमध्ये पण तुमच्या हार्मोन इनबॅलन्स असल्यामुळे तुम्हाला नेगेटिव्हिटी यायला चालू होते. पण मेडिटेशन केल्यामुळे मन असं शांत राहायचं, निगेटिव्ह विचार पूर्ण बंद झाले होते. म्हणजे होणार नाही, राहणार नाही असं वाटायचं नाही मला, होईल असं वाटायचं. त्यामुळे मेडिटेशनचा पण चांगला फरक पडला. मग आता हे झालं व्यायामाचं. त्याच्यानंतर डाएट होतं. तर डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ मी बंद केले होते. साखर बंद, मैदा पूर्ण बंद, पॅकेट फूड जे असतात किंवा बेकरी प्रोडक्ट पूर्ण बंद. तुम्हाला ट्रीटमेंट चालू असेल तर डॉक्टरांनी हे सांगितलंच असेल ऑलरेडी. आणि मग चालू काय होतं माझ्याकडे, म्हणजे डाएट कसं होतं माझं, की नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी खाण्यात असायची माझ्या. आणि दुसरं पालेभाज्या आणि सिजनेबल फळं जे पण आहेत ना, ते मी आपलं कंटिन्यू चालू केले. आणि संध्याकाळचं जेवण 7च्या आत असायचं. तर असं माझं डाएट राहिलं. सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी घ्यायचं. त्यावेळेस मी नॉनव्हेज पण खायची, त्यामुळं हाय प्रोटीन डाएट मला घ्यायचं होतं. तर नॉनव्हेज पण मी अंडी, चिकन वगैरे खाण्यात असायचं. आणि जी लोक अंडी खात नाहीत, नॉनव्हेज खात नाहीत, त्यांनी डाळी, सोयाबीन असले हाय प्रोटीन गोष्टी खाल्ल्या तरी चालतं. माझा हा व्यायाम आणि डाएट जवळजवळ एक 1.5 महिना चालू होता. आणि ह्या 1.5 महिन्यात असं नाही की लगेच तुम्ही व्यायामला गेला आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून एवढी बॉडी पण आपली साथ द्यायला पाहिजे. कधी डिमोटिवेट व्हायचं, म्हणजे सोबत आज मैत्रीण नाही आली तिच्याशिवाय कसं जायचं असं व्हायचं. पण समोर डोळ्यासमोर एक एम असायचं की डॉक्टरनी सांगितले आपल्याला. मैत्रिणीचा विचार सोडून दिला. मी स्वतः एकटी जायची सकाळी उठून. कधी कधी असं व्हायचं 3 राऊंड मारले ना ग्राउंडला तरी पाऊलच उचलत नाही आहे मला, असं व्हायचं. पण ठीक आहे, आता बॉडी आपली साथ देत नाही. घरी यायचे मी, सगळं आवरायची. पण संध्याकाळी 4 वाजता परत त्या ग्राउंडला राहिलेले माझे 2 राऊंड मी कंप्लीट केलेत. पण आज मी ठरवलं ना मला 5 राऊंड कंप्लीट करायचे, मी 5च राऊंड कंप्लीट केले. किंवा सूर्यनमस्कार करताना ना, आज समजा माझी 40वर गाडी आली सूर्यनमस्कारची, आज मी ठरवले की आज मला 45 सूर्यनमस्कार घालायचे. होत नाही माझ्या बॉडी. त्यावेळेस थांबले, संध्याकाळच्या टायमाला मी कंप्लीट केले ते. पण जसं मी ठरवलं तो प्रॉपर डिसिप्लिन मी फॉलो केला होता. आणि त्याच्यानंतर एक 1.5 महिना झाला तर मला माझ्या बॉडीमध्ये फरक जाणवत होता. म्हणजे
मला उत्साह वाटायचा, पॉझिटिव्ह विचार वाटायचे, म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह घडेल असं वाटत होतं. आणि जेव्हा 1.5 महिना होऊन गेला, आता एवढ्या 1.5 महिन्यात माझं वजन तसं म्हणलं तर एक 2-3 किलोच कमी झालं. पण इंचेसमध्ये मला खूप फरक वाटत होता. पॉझिटिव्ह वाटत होते एकदम, विचारात पॉझिटिव्हिटी. त्या गोळ्या खाऊन खाऊन नाही का मला असं रोज स्लीपी मोडमध्ये असायचं, तसं नव्हतं वाटत, ॲक्टिव्ह वाटायचं दिवसभर. आणि आता काहीतरी चांगलंच घडणार असं पण वाटत होतं. मग तरी पण ह्या महिन्यात पण पिरियड आले नाहीत. मग परत असं वाटायचं की जर वेळेस तर टेस्ट निगेटिव्ह येते, यावेळी असं काय लगेच फरक पडणार. तेव्हा मी ठरवलेलं स्वतःला 3 महिने द्यायचे, कारण कुठलीही बॉडी चेंज सगळे ॲक्सेप्ट व्हायला 3 महिने तर लागतात. पण 1.5 महिन्यात आता लगेच कशी प्रेग्नेन्सी टेस्ट करायची असं वाटलं मला. मग माझ्या मैत्रिणीनं सुचवलं की तुला ह्या महिन्यात पिरियड नाही आले तर खड्या मसाल्यांचा काढा करून घे, तर पिरियड येऊन जातील. आता काही गोळ्या औषध पण नव्हत्या घ्यायला की पिरियड आणायला. मग ठीक आहे म्हणलं. मग मी सगळे खडे मसाले एकत्र केले, गॅसवर पण ठेवले, माझं आपलं काम चालू होतं. पण तरी पण एक मनात विचार आला माझ्या की एकदा टेस्ट करून बघायला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे येणार नाही तर मला मनाला माहीत होते की नाहीच येणार ती, पण एकदा टेस्ट करावी म्हणलं. मग ठीक आहे. मग तिथं मेडिकलमध्ये जाऊन सकाळी सकाळी उठल्या उठल्या टेस्ट घेऊन आले. एकीकडे काढा शिजत होता आणि मी टेस्ट केली. टेस्टनेच ती जस्ट करायला ठेवली आणि बाकी माझं माझं काम चाललं होतं. मग आता काढा गाळून माझ्या हातात ग्लास आहे आणि म्हटलं जस्ट बघावं कशी आहे स्टीप, तर ती पॉझिटिव्ह होती. तर असं वाटत होतं माझ्या डोळ्यात काय हे गेले का काय, असं म्हणजे मला खरंच वाटत नव्हतं विश्वास, असं मी स्वप्नात आहे असं वाटत होतं. आणि माझी ती प्रेग्नेन्सी टेस्ट त्यावेळेस पॉझिटिव्ह आली. तरी पण मला असं वाटायचं चिमटा घेऊन बघू का स्वतःला, स्वप्नात आहे का मी रिअल, आणि हे का मलाच असं दिसतंय. राहून उठवलं, त्यांना दाखवली माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून. आणि माझी एक जवळची मैत्रीण होती, तिला पण सांगितलं की अगं टेस्ट तर पॉझिटिव्ह म्हणजे आली आहे, पण माहीत नाही ही पॉझिटिव्ह असेल का नसेल. तरी पण स्वतःवर एवढा डाऊट होता ना, एवढा दिवस झालं आपण ट्रीटमेंट घेतोय, म्हणजे जवळजवळ 6 वर्ष गेली माझी. 6 वर्ष टेस्ट निगेटिव्ह होती, तर आता एकदम पॉझिटिव्ह आली, त्यामुळे मला विश्वास बसत नव्हता. आणि खरं सांगायचं तर तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस होता. आज पण आठवलं ना मला असं भरून येते, डोळ्यातनं पाणी येते एकदम. मग आहोंना उठवलं, ते माझ्या आहो जरा संयम आहेत. ते म्हणले की असं करू की लगेच तू असं हे होऊ नको, आपण डॉक्टरांना एकदा कन्फर्म करू. जेव्हा डॉक्टर म्हणतील की बाबा खरंच प्रेग्नेन्सी कन्सीव्ह झाली, त्याच वेळी आपण सांगू घरी वगैरे. आणि आता टेस्ट तर पॉझिटिव्ह आली होती. विश्वास का बरं बसत नव्हता की लग्नानंतर 3 वर्ष तर मी ग्रॅज्युएशनमध्ये घालवली होती. पण बाकीचे राहिलेले 3 वर्ष झालं आपण ट्रीटमेंट घेतोय आणि ते टेस्ट पॉझिटिव्ह येत नव्हते. एकदम आल्यामुळे माझा ते विश्वासच बसत नव्हता. मग घरून पण ताईचं आत्याचं नेहमी आमचं डिस्कशन राहायचं, टेस्ट नाही का ह्या महिन्यात तुला पिरियड आले का, मी म्हणायचे आले. परत पुढच्या महिन्यात फोन आला की तरी मी तसे सांगायचे आले. ह्यावेळेस त्यांनाच असं वाटलेलं की नको सारखं हिला विचारायला, म्हणून त्यांनी काय मला विचारलं नाही. पण ह्यावेळेस मी स्वतः फोन करून विचारलं, त्यांना सांगितलं की माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यावेळेस त्यांना पण खूप आनंद झाला एकदम. आणि जेव्हा डॉक्टरांकडनं कन्फर्मेशन आलं तेव्हा मग मी सांगितलं घरी पण, बाबा माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग त्या दिवसापासून ना मला एक गोष्ट रिअलाइज झाली की आपण ना आपल्या विचार खूप निगेटिव्ह करतो स्वतःबद्दल. विचार फक्त पॉझिटिव्ह ठेवला ना तर आपल्यासोबत सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडू शकतात. आता तुम्ही ज्या ताया माझ्यासारख्या फेजमधनं गेलेत, ताई ज्या आत्ता सध्या त्या PCOD मधनं जातात आहे, त्यांना असं मनात विचार येत असेल बसल्यावर की आपल्याला बाळ नाहीच झालं तर, मग आपलं नाही का असं निगेटिव्हिटी यायला चालू होईल, असं होईल तसं होईल. ही गोष्ट रिअलमध्ये नसते, पण आपण तसं इमॅजिन करतो गोष्टी. तसा कधीच नाही विचार करायचा, ह्याच्या उलटा विचार करायचा की माझी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काय होईल, म्हणजे मला कसं वाटेल आणि तो आनंद माझ्यासाठी किती मोठा असेल. किंवा मी ती देवाला कृतज्ञता व्यक्त करते की बाबा माझी नाही का माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली किंवा मला आई व्हायचं सुख भेटलं मला. तर मला एवढंच सांगायचं की फक्त त्या ज्या ताई आत्ता त्या फेजमधनं जातात आहे, ज्यांना प्रेग्नेन्सी कन्सीव्ह होत नाही, त्यांनी फक्त एकदा पण विचार नाही करायचा की मला बाळ नाही झालं तर माझी प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह आली तर, हा विचार करायचा. पुढे जाऊन कसं असेल तुमची लाईफ, चांगलं म्हणजे बाळासोबत तुमचं आयुष्य कसं असणार आहे असं इमॅजिन करायचं चांगल्या गोष्टी. तरच तुम्ही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करू शकता.
जर निगेटिव्ह गोष्टी विचार करत राहिल्यानंतर निगेटिव्हच घडेल तुमच्यासोबत. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताय ना तर पॉझिटिव्हच घडणार तुमच्यासोबत. त्या पॉझिटिव्हिटीची ना इंटेन्सिटी किती आहे तुमची, तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही पॉझिटिव्ह असं घडणार आहे माझ्यासोबत, तेव्हा युनिवर्स पण ती गोष्ट तुम्हाला देऊन जाईल. जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शन, ह्या गोष्टी मी ह्याच्या आधी पण एकदा सांगितले की ही गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शन तर माझ्या आयुष्यात पण खूप वेळा घडून गेले त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनवाल्या गोष्टी. आणि ही प्रेग्नेन्सीची जर्नी जरी मी मेहनत केली असली ना तर त्या मी गोष्टी अट्रॅक्ट केल्यात. त्यामुळं पॉझिटिव्ह विचार करायचा. ज्या ताई ह्यातनं जाते त्यांनी फक्त एकच विचार करायची की माझी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर, आणि त्याच्यानंतर तुमचं आयुष्य तुम्ही इमेजिन करा आणि तसं घडेल तुमच्यासोबत. आता माझ्यासोबत म्हणलं तर जरी बाहेरची लोक विचारत असले ना प्रेग्नेन्सी बाळ नाही किंवा अजून किती दिवस, तर माझ्या अहो मला नेहमी म्हणायचे, हसण्यावारी म्हणायचे की ते करीना कपूरचं एवढं एज आहे तरी तिला तर तैमूर म्हणजे 2 बाळ होऊ शकते, तू तर लहान आहे अजून, आपलं एज तर कमी अजून, त्यामुळे आपल्याला म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाही असं नेहमी म्हणायचं. मग तो दिलासा असायचा आपल्याला, म्हणजे ते हसण्यावारी मला सांगून जायचे, पण तो दिलेस. जर पार्टनर आपला जर म्हणत असेल ना की नाही होते, म्हणजे तोच जास्त निगेटिव्ह आहे आपल्याला, एकतर आपण स्वतः निगेटिव्ह असतो आणि तो पण निगेटिव्ह करायला असेल ना, सगळी निगेटिव्हिटी पसरते. तर आपला पार्टनर पण स्ट्रॉंग पाहिजे, होईल, राहील, होणार आहे असं म्हणणारा पाहिजे. तर फक्त ज्या ताई आत्ता ह्या फेजमधनं जातात ना, मला त्यांना फक्त एवढं सांग, हे व्यायाम बियाम तर ते महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यापेक्षा तुमचा विचार खूप महत्त्वाचा आहे, तुमची पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात पाहिजे ना तुम्ही अट्रॅक्ट करा युनिवर्सकडनं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि त्या दिवशीपासून जसं तुम्ही काम करायला लागेल ना त्याच्यावरती, तर तुमची खरंच टेस्ट पॉझिटिव्ह. आता ह्याचा किस्सा मला सांगताना आठवते की माझ्या एक 3 मैत्रिणी आहेत. तर मला PCOD मध्ये कन्सीव्ह झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला की अगं तुला पण PCOD होता आणि आम्हाला पण आहे, आणि तू काय केलं. तर त्यांना मी व्यायाम वगैरे तर नंतरच सांगितलं, त्यांना आधी हे सांगितलं की प्रेग्नेन्सी राहणार नाही, राहील का नाही, नाही राहिलं तर कसं असेल, मग माझ्या नवऱ्याचं कसं होईल, माझ्या घरचे काय म्हणतील, असा जर विचार पहिला सोडून द्यायचा. पहिला हा विचार करायचा की माझी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काय असेल, मी माझी डोहाळ जेवणाला साडी कुठली घालणार आहे, मग मी माझं डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मी इमॅजिन करणार आहे. पॉझिटिव्ह गोष्टीचा फक्त सकाळी उठल्या उठल्या विचार करायचा आणि ती पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्या आयुष्यात घडेल. आणि बाकीचं जसं मी व्यायाम वगैरे मी जसा व्यायाम केला तसं त्यांना सांगितलं की व्यायाम करायचा, योगा करायचा, डाएट प्रॉपर करायचं आहे, आणि या दरम्यान विचार फक्त पॉझिटिव्ह ठेवायचा. आणि त्यांना पण, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पण, काही मैत्रिणींना ना 1-1.5 महिन्यात किंवा एक ऑलरेडी त्यांचे पिरियड होऊन गेलेले होते, 20 दिवसात फरक पडलाय. म्हणजे दोघी तिघींना तर 20 दिवसात अक्षरशः फरक पडलाय. म्हणजे 20 दिवसात त्यांनी मला सांगितलं की रोहिणी आमची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि तू बोललेली खरंच होतं ते, असं. आता आता ह्याच्यामधून अजून एक, मी ट्रीटमेंट सोडून दिली म्हणून तुम्ही ट्रीटमेंट सोडू नका. तुम्ही ट्रीटमेंट चालू ठेवा, जसं मी म्हणले विचार चांगले ठेवा, आणि व्यायाम आणि डाएट तुम्ही तुमच्याकडनं पण प्रयत्न करा, तर नक्की फरक पडेल तुम्हाला. आणि मला वाटतं की माझ्या जर्नीमधनं ना एका जरी ताईला काही पॉझिटिव्ह वाटलं ना तरी माझा हा व्हिडिओ म्हणजे करण्याचा हेतू साध्य झाला वाटेल मला. आता हा स्ट्रगल होता प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत, अजून पुढचा टाईम होता, त्यावेळेस कोविड आला होता. कोविड आला आणि कोविड मला पण झाला. आता प्रेग्नेन्सी तर पॉझिटिव्ह आली होती, आता कोविड आल्यामुळं ताप वगैरे यायला पण पेन किलर खाणं किंवा औषध गोळ्या घेणं मला पॉसिबल, म्हणजे प्रेग्नेन्सी असल्यामुळं घेणं शक्य नाही. मला वाटायचं यार प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह आली आणि आता मला कोविड झाला आणि त्या गोळ्या खाऊन परत आपल्याला काही नको व्हायला असं वाटायचं. तर मी ते 1-2 दिवस ताप वगैरे भरपूर आला पण अंगावर काढल्या, गोळ्या नाही घेतल्या मी, म्हणजे ठरवले. आणि आपण नाही का असं स्ट्रॉंग राहायचं ठरवलं ना आपली बॉडी पण तशी रिॲक्ट करते मला वाटतं कधी कधी. आता त्यावेळेस कोविड पण कसं झालं की आहोंना कोरोना त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी मला पण भरपूर ताप येत होता. मला 100% माहित होतं की मला कोविड झालाय. आणि आहो म्हणायचे, म्हणजे त्यांना वाटायचं तुझी हेल्थ इम्पॉर्टंट आहे पहिला, की तू पण टेस्ट करून घे, आपण ट्रीटमेंट चालू करूया. पण मला गोळ्या खायच्या नव्हत्या, म्हणजे मन मला आतनं म्हणायचं की मी बरी होणार ह्यातनं. आणि 2 दिवस ताप आला आणि त्याच्यानंतर मी व्यवस्थित झाले. आणि प्रेग्नेन्सी असल्यामुळे मला गोळ्या पण खायच्या नव्हत्या कुठल्याच. मग इथंपर्यंत ठीक आहे, ह्यातनं मी बाहेर पडले. त्याच्यानंतर त्यावेळेस दाढ माझी किडली होती, एवढी दुखायला लागली, म्हणजे इकडचा गाल माझा असा सुजूरलेला. आणि आता डॉक्टरकडे गेल्याशिवाय गोळ्या औषध खाल्ल्याशिवाय ऑप्शन होता पेन किलर खायला, आणि प्रेग्नेन्सीमध्ये पेन किलर खायचे नसते.
त्यावेळेस पण दात नुसता स्वच्छ करून आम्ही कॅप बसवले आणि त्याच्यावर भागवलं, म्हणजे त्यातनं एक बाहेर पडलं. आणि त्याच्यानंतर तर मग लॉकडाऊन पडल्यानंतर गावीच आली मी माझी. आणि मग प्रेग्नेन्सी माझी गावाला तर इथं व्यवस्थित आहे वातावरण, त्यामुळे व्यवस्थित पार पडलं. पण एवढ्या सगळ्या गोष्टीत ना आज पण रोज संध्याकाळी झोपताना मला असं देवाला असं थँक्यू, मला आभार मानू वाटतात देवाचे आयुष्यकडे बघितल्यानंतर. असं वाटतं की आपल्याला, मी स्ट्रगल केलं त्या गोष्टीसाठी, पण मला त्याची अजून पण जाणीव आहे ह्या गोष्टी. म्हणजे देवाने आपल्याला हे दिले, मातृत्व दिले, आई म्हणणार बाळ दिले असं. मग ते युनिवर्सला आपण कृतज्ञता व्यक्त करतो ना, तसं अजून पण मी युनिवर्सला कृतज्ञता व्यक्त करते की मला आई होण्याचं सुख दिले म्हणून. आयुष झाल्यानंतर मग मी स्वतःकडे लक्ष द्यायचं कमी झालं माझं आणि आयुषमध्येच गुंतून गेले. मग ते डायट, योगा, व्यायाम ते सगळं बंद झालं. आणि ह्या दरम्यान ना मला पिरियडमध्ये थोडे कमी जास्त वेगळे पण मला दिसत होतं, पण तरी पण मी काही लक्ष दिलं नाही. आणि नंतर एकदम डॉक्टरांना, म्हणजे वजन पण वाढत होतं, पण मला वाटायचं की मी तसं डाएट पण करत नाहीये म्हणून वजन वाढत असेल. डॉक्टरांकडे गेल्यानंतर मला समजलं की ओव्हेरियन सिस्ट आहे मला, आणि जिची साईज मोठी आहे आणि आता ती गोळ्या औषधावर कवर नाही होणार, कमी करता नाही येणार, तर आपल्याला ते ऑपरेशन करावं लागेल. मग लगेच आम्ही 2-3 दिवसात ऑपरेशन करून घेतलं. त्याचा फोटो पण मी तुम्हाला साईडला जोडून देईल इथे व्हिडिओमध्ये. तर ते ऑपरेशन पण झालं. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं खरं की हेल्थ लय महत्त्वाचे आहे, तुमचं शरीरच खूप महत्त्वाचं आहे. आपण बाकीच्या गोष्टींच्या मागं लागतो, दिखाव्याच्या मागं लागतो किंवा करिअरच्या मागं लागतो, पण ह्या सगळ्यापेक्षा ना हेल्थ खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या शरीराकडे लक्ष दिलं. आणि दवाखान्यात गेल्यानंतरच ही गोष्ट रिअलाईज होते. तेव्हा बरं का माझं ब्लॉगिंग नव्हतं, आणि तरी पण मी त्यावेळेस दवाखान्यातले व्हिडिओ घेतले होते, कारण मला वाटायचं आयुष्यात कधी स्वार्थ आला आपल्याला तर ते फोटो बघितलं ना कळेल ते दिवस कसे होते. आणि अजून पण कधी कधी मी बघते स्क्रोल करून ते व्हिडिओज, ते फोटो दवाखान्यातले. म्हणजे अचानक तुम्हाला पहिलं एकदम सडनली कळते की तुम्हाला गाठ आहे ना, उद्या चल तुम्हाला ऑपरेशन करायचं. हल्ल्यासारखं होतं ना माणूस एकदम, तसंच झालं होतं माझ्यासोबत. तेव्हापासून वाटायचं की हेल्थ सगळ्यात महत्त्वाची, त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण. आता सिस्ट सिस्ट झाल्यानंतर थोडं मी स्वतःकडे लक्ष द्यायला चालू केलं होतं. आणि तेव्हाच मी यूट्यूब पण आपलं चालू केलं होतं. तर वेट लॉस जर्नी मी आपल्या यूट्यूबवरती पण शॉर्ट व्हिडिओ टाकायचे, आणि माझं वेट लॉस पण मी चालू केलं होतं. एक 2 ते 3 किलो वजन कमी झालं असेल, 8-10 दिवस झाले असतील, एक 10 व्हिडिओ असतील आपल्या चॅनलवर अजून पण. आणि त्याच्यानंतर माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हणजे यावेळी पण मला फक्त माझ्या लाईफस्टाईल सुधारली की लगेच फरक पडला प्रेग्नन्सी कन्सिव्ह व्हायला. म्हणून सांगते, ज्या ज्या ताया ह्या फेजमधनं आत्ता जातात आहे ना, प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होत नाही, 10 वर्ष झाली, 5 वर्ष, तुमचे 15 वर्ष झालेले असू दे, फक्त तुम्ही विचार आणि लाईफस्टाईल सुधारली तर तुमची प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. PCOD तर मी 100% सांगू शकते तसं बघायला गेलं तर. पण तुमची ती इंटेन्सिटी, तुमचं ती व्यायाम, ती तुमची जिद्द ती तशी पाहिजे, आणि तसं होऊन जाईल तुमच्यासोबत पण पॉझिटिव्ह. आता बरेच कमेंट येत होत्या की तुम्ही तुमची पर्सनल लाईफ शेअर करता यूट्यूबवरती, असं कमेंट येत होत्या. त्या कमेंटला पण मी आन्सर केलं होतं की पर्सनल लाईफ किती शेअर करायची आणि काय शेअर करायचं पर्सनल लाईफ, त्याला लिमिट असते. आणि ते मला समजते, म्हणजे काय शेअर करायचं आणि काय नाही शेअर करायचं. आणि जर आपल्या लाईफमधल्या 2 पॉझिटिव्ह गोष्टीमुळे पुढच्या एखाद्या व्यक्तीच्या जर आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडणार असेल, तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला आपली पर्सनल लाईफ शेअर करायला, असं म्हणजे मला तरी वाटतंय. आणि आता माझ्या सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये आणि यूट्यूब चालू असल्यामुळं एवढे 9 महिने कुठं कसे गेले मला समजलेच नाहीत खरं तर. ॲक्टिव्ह राहिले 9 महिने चांगले. आणि हे जर मी पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये माझं यूट्यूब असतं ना, तर कदाचित माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली असती. तेव्हा C-सेक्शन झालं होतं. आता पण पॉसिबिलिटी म्हणले डॉक्टर C-सेक्शनच होऊ शकतं. आता आहेत अजून 2-4 दिवस आहे, तर मी जाईल माहेरी पण. तर ते पण व्लॉग म्हणजे मला जसं पॉसिबल येईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर अशी माझी सेकंड प्रेग्नेन्सीची पण जर्नी होती. आणि व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल, माझी बडबड पण भरपूर झाली असेल, पण मी हा व्हिडिओ फक्त त्या तायांसाठी मी शूट केला होता की ज्या आता PCOD फेजमधनं जातात आहे, त्यांना प्रेग्नेन्सी राहत नाही. त्यांचं दुःख काय आहे ना मला चांगलं कळते, म्हणजे मी समजू शकते चांगले, कारण मी स्वतः त्या फेजमध्ये. आता घरून सांगून आलते ताईला नात्याला की एक 10-15 मिनिटाचा व्हिडिओ शूट करायचा आहे मला, कारण बोलूनच शूट करावं म्हटलं. बऱ्याच ताईंचे कमेंट होतं तर PCOD वर कर कर कर, आणि मी 4 महिन्यापूर्वी म्हटलेलं की हा मी टाकते व्हिडिओ,
पण अजून टाकलं नव्हतं आणि आता टाइम पण कमी होता माझ्याकडे, म्हणून मग ह्या दोघींना मी घरी सांगून आले की म्हणजे घरी पण गरम होते खूप. म्हटलं मळ्यातून इथंच आहे जवळ, घराच्या मागच्या शेतातच आहे मी. तर म्हणलं एक 10-15 मिनिटातच येते मी व्हिडिओ शूट करून. आणि बघता बघता बोलत बोलत व्हिडिओ पण मोठा झालाय. तर ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ शूट करताना ना मी वॉइस ओव्हर न करता समोरासमोर बोलून शूट करायचं म्हटलं, कारण म्हणजे तुमच्यासोबत मला कनेक्ट पण होता येतं आणि एडिटिंग करायला आत्ता सध्या माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही. जे आहे जसं आहे तसं कमी जास्त होऊ शकतं व्हिडिओमध्ये, तेवढं तुम्ही समजून घ्याल, आपली माणसं आहे. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ज्या ज्या ताईंना म्हणजे असं जसं मी म्हणते की विचार फक्त पॉझिटिव्ह ठेवले की तसं आपल्यासोबत घडतं. काही ताईंना 20 दिवसात, 15 दिवसात, 10 दिवसात जर त्यांनी सिरियसली विचार केला ह्या गोष्टीवर तर फरक पडेल. त्यावेळेस आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका, की दुसऱ्या ताईंना पण पॉझिटिव्ह वाटेल किंवा त्यांच्या लाईफमध्ये पण काही पॉझिटिव्ह फरक पडेल. म्हणून तर काय जे तुमचं असेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी कमेंटमध्ये रिप्लाय देते तुम्हाला अजून तरी. तर मला ते कळेल तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, किंवा तुम्ही कसे बदल केलाय किंवा कुणाला किती फरक पडलाय ते पण. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता. बाय.